श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आजचा दिवस तुझ्यासाठी खूप काही घेऊन आला आहे. जो आनंदात व्यतीत केल्यास तुझ्यासाठी अधिक आनंद येतच राहील. कारण जेव्हा तुम्ही आनंदी असता तुमच्या मुखावर ते तेज दिसून येते. त्यामुळे तुम्ही अधिक या ब्रह्मांडातली शक्ती एकत्र करून आपल्यात विद्यमान करता आणि म्हणून तुम्ही अधिक आनंदी असू शकता. जेव्हा जेव्हा तुम्ही जे काही इच्छिता ते मिळाले तरी जर तुम्हाला योग्य मान सन्मान मिळाला नाही तर तुम्हाला सर्व काही मिळालेले व्यर्थ वाटू लागते. ज्या कोणी माझ्या भक्तांना आजपर्यंत स्वाभिमानाने आनंदाने जगता येण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहे त्यात त्यांना मी अधिक ते सर्व काही मान सन्मान प्राप्त करून देणारे आशीर्वाद प्रदान करत आहे. आज इथून पुढे तुमच्या आयुष्यात तुम्हाला अधिक मान सन्मान आणि योग्य दिशा मिळणार आहे. ज्या योग्य दिशेने तुम्ही अधिक प्रगतीने पुढे जाऊ शकाल. मला माहीत आहे काही गोष्टी तुमच्यासाठी कठीण असू शकतात, पण देवासाठी नाही. देव तुम्हाला मार्ग दाखवतो. देव तुम्हाला ते मार्ग सुचवतो. तुम्ही जर त्या मार्गावर चाललात तर तुम्ही अधिक धन, अधिक सुरक्षित जीवन, अधिक सुरक्षा आणि आनंद सहजतेने प्राप्त करू शकता. मला माहीत आहे की हे सर्व काही तुम्ही इच्छिता. म्हणूनच तुम्ही या संदेशाला पुढील काही मिनिटे ऐकत राहावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो. जेव्हा देव तुमच्यापर्यंत येतो आणि तुम्हाला काही संकेत देतो तेव्हा ते समजून घेणे तुमच्यासाठी खूप काही महत्त्वाचे ठरू शकते. जेव्हा तुम्ही हरल्यासारखे स्वतःच्या मनाला वाटू लागते तेव्हाच मी तुमच्यासाठी चमत्कार घडवून आणतो. आणि आज देखील मी तुमच्यासाठी मोठा आनंद, मोठा चमत्कार पाठवत आहे. आशा ठेवा, आशा सोडू नका. आशा देवाकडून ठेवा, इतरांकडून नाही. लोक फसवे आहेत. लोक तुमचा अपमान करू पाहतात. लोक तुम्हाला खाली दाखवू पाहतात. या सगळ्या काही वेदनेतून आज मी तुला बाहेर पडण्याचा योग्य मार्ग दाखवणार आहे. तुला माझ्या शक्तींवर विश्वास आहे ना? मग तुझा मान सन्मान तुला अधिक आशीर्वादासह प्राप्त होणार आहे. प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा हा दिव्य संदेश स्वामींनी तुमच्यापर्यंत पाठवला आहे. कारण तुम्ही केलेली प्रार्थना देवाने ज्या क्षणाला ऐकली असते तेव्हा स्वामी हा संदेश त्यांच्या पुढे पाठवतात जे स्वामी भक्त आहेत किंवा ज्यांना ते ऐकण्याची आवश्यकता आहे. जेव्हा तुम्ही हे ऐकत असाल तेव्हा देवाचे अफाट आणि अनंत कार्य तुमच्यासाठी सुरू झालेले आहे असे मानून स्वामींच्या समोर नतमस्तक व्हा. तुम्ही स्वामींना मान्य करता, तुम्ही स्वामींच्या शक्तींना मान्य करता तर कमेंट्समध्ये माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका. देव तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ततेत परिवर्तित करोत, तुम्हाला आनंदित ठेवोत. आजची शुभ पौर्णिमा तुमच्यासाठी अधिक शुभ घेऊन येऊ. तुमच्यासाठी आनंदाची पर्वणी, सुखाचे दिवस देणारी ही सुरुवात असेल. हा महिना तुमच्यासाठी सुखाने आनंदाने भरलेला असेल. कारण जेव्हा जेव्हा प्रार्थना मनापासून केली जाते ती देवापर्यंत नक्कीच पोहोचली जाते. देव म्हणतात, हम गया नहीं जिंदा है. या माझ्या अभय वचनावर विश्वास ठेवल्यास तुला कुठेही कधीही कोणत्याही गोष्टीत कमतरता भासतही असली तरीही तुझ्यासाठी मी ते निर्माण करेल आणि तुला जी कमतरता भासेल ती पूर्ततेत परिवर्तित केली जाईल. बाळा, मला माहीत आहे की तू खूप काही कठीण दिवस पाहून इथपर्यंत आला आहेस. तुझ्या जीवनातील संघर्ष हे तू माझ्यासोबतच
पाहिले आहेत. मला माहीत आहे की तुम्ही तुमच्या जीवनात सर्वच काही शक्यतांना वाढवण्यासाठी खूप काही आटोकाट प्रयत्न देखील केलेले आहे. यश मिळवण्यासाठी तुम्ही भरधाव धावला आहात, कारण मला ते सर्व काही मान्य आहे आणि मला ते माहीत आहे. म्हणूनच आजचा हा दिव्य पवित्र संदेश मी तुझ्यापुढे पाठवला आहे. तुझ्या मनातील नकारात्मकता दूर व्हावी यासाठी मी तुला उंचावतो. मी तुला आशीर्वादाने भरतो आणि मी तुला उंचावण्यासाठी ते मार्ग देखील सापडून देतो. देव म्हणतात, आर्थिक परिस्थिती सामान्य जरी असली तरी तू तुझ्या कुटुंबासोबत आनंदी आहेस. यात सुख मान, कारण कित्येकांना ते सुख देखील मिळत नाही जे आज तुमच्या जवळ आहे. कधीकधी लोक देवाकडे येताना घाबरतात किंवा देवाकडे काही मागताना खूप काही विचार करतात. देव तुम्हाला खूप काही देऊ पाहतो. देवाचे आशीर्वाद हे चमत्कारांसारखे आहेत. जर ते तुम्ही प्राप्त करत असाल तर आत्ताच होय म्हणा. तुम्ही देवाचे अनुभव घेतले असतील तर होय म्हणा. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप काही शुभ घेऊन आलेला पवित्र दिवस आहे. आज तुमच्या जुन्या नात्यांची तुमची भेटगाठ होणार आहे. अधिक आनंदाचे क्षण तुम्ही अनुभव करणार आहात, कारण खूप काही गोष्टी सोबत एकत्रित येत आहेत. जेव्हा दिवस बदलतात तेव्हा सगळं काही जुळून येतं. त्याचप्रमाणे तुम्हाला काळ भासू लागेल की आता सर्वच काही समान होत आहे. तुम्हाला ज्या काही भेटवस्तू मिळणार आहेत त्यात तुमच्यासाठी आनंद आहे आणि तुम्ही अधिक पुढे जाणार आहात. काही नाती तुमच्यासोबत घट्ट बांधल्या जाणार आहेत. ती तुमच्यासाठी निवडलेली नाती आहे. त्यांच्यावर प्रेम करा, प्रेमाचा वर्षाव करा, आनंदाचा वर्षाव करा, कारण ती तुमच्यासाठी निवडक आहे. जो काही आनंद तुम्हाला दिला जात आहे तो भगवंताने तुमच्यासाठी निवडलेल्या आनंदापैकी एक आनंद आहे. जे कोणी आपल्या जीवनात प्रेम आकर्षित करू पाहतात त्यांच्यासाठी सुखाचे क्षण, आनंदाचे क्षण येत आहे. त्यांच्या प्रेम जीवनामध्ये अधिक सुसंवाद, अधिक आनंद ते प्राप्त करणार आहेत. काही गोष्टी टाळण्यासारख्या असतील तर त्या टाळलेल्या बऱ्या. कधीकधी ज्यांच्यासोबत तुमचे नेहमी वादविवाद होतात किंवा ज्यांना तुमचे विचार पटत नाहीत अशा लोकांपासून या सुंदर दिवसांमध्ये कित्येकदा काही नकारात्मक ऊर्जा तुम्हाला प्राप्त होण्याऐवजी त्यापासून दूर राहिलेले तितकेच चांगले आहे. कधीकधी तुम्ही ते आकर्षित करता जे तुम्हाला करायचे नाही. पण मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की कधीकधी स्वतःवर इतका विश्वास ठेवा आणि आपल्या नात्यांवर इतका विश्वास दाखवा की ते तुमचे प्रिय होतील. आणि कधीकधी काही गोष्टींकडे स्वतःहून दुर्लक्ष करा. जेव्हा काही नाते वारंवार तुमच्यावर काही आरोप किंवा तुमच्यासाठी नकारात्मकता विचार करतात तेव्हा ते सर्व काही दूर ठेवा. आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि पुढील काही दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ परिणाम देणारे आहे. तेव्हा काही नकारात्मक बाजू जीवनातून दूर जाण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्ही यशाने भरणार आहात. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला कुणाचीही नजर लागणार नाही, कारण जे कोणी स्वामींच्या नामात आहेत, परमेश्वराच्या भगवंताच्या नामात आहेत, त्यांना कधीही कुठलीही कमतरता भासत नाही आणि उलट त्यांच्यासाठी देव ते सर्व काही आशीर्वाद प्रदान करतो, चमत्कार पाठवतो आणि मनाजोगे घडवून आणतो. त्याचप्रमाणे तुमच्याही सोबत आशीर्वादांची रीग लागणार आहे. तुमच्या भाग्यात तो चमत्कार लिहिला जात आहे जो तुम्हाला आकर्षित करायचा आहे. कित्येक जुन्या गोष्टी आता तुम्हाला विसरायला हव्यात, कारण त्या तुमच्यासाठी फक्त नकारात्मक आहे. मग सकारात्मक व्हा, सकारात्मक विचार करा. हे तुमच्यासाठी सकारात्मक दिवस आहे. या सकारात्मक दिवसांमध्ये
आनंद घ्या. आपल्या कुटुंबासोबत, आपल्या परिवारासोबत तो आनंद लुटा. कारण परमेश्वर, भगवंत तुम्हाला ते सर्व काही आनंद तुमच्या नात्यातून प्रगट करत आहे. जर तुम्ही हे स्वीकार करत असाल, आनंदी राहत असाल, तर अधिक आनंद तुमच्या दिशेने प्रवाहित केला जाणार आहे. देव तुमच्या आनंदासाठी अधिक तुम्हाला ते सर्व काही प्रदान करतो, ज्यामुळे तुम्ही पुढे जावे, स्थिर असावे. तुमच्या आर्थिक समस्या नष्ट करतो, तुमच्या कर्जांना नष्ट करतो आणि तुम्हाला त्या दिव्य आनंदासाठी पुढे नेतो. जर तुम्ही हा दिव्य आनंद प्राप्त करू इच्छित असाल, तर आत्ताच होय स्वामी माऊली मला दिव्य आनंद हवा आहे असे टाईप करा. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुखात आनंदात ठेवत आणि तुमच्या कुटुंबावर सर्वत्र स्वामींची कृपादृष्टी निरंतर राहो. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी संदेश तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करण्यास विसरू नका. तुमचं एक शेअर हे या व्हिडिओंना अधिक प्रसारित करते. जर तुम्ही एक लाईक केलं तर ते अधिक पुढं जातं आणि स्वामींच्या नामजपात, स्वामींच्या ध्यानात आणि स्वामींच्या संदेशात कुणीतरी एक नवीन जुळतं. त्यामुळे तुम्ही हे चांगले कर्म करू शकता. आजच्या शुभ दिवशी सर्वांना शुभ होळी पौर्णिमेच्या अनेक अनेक शुभ इच्छा, शुभकामना. सर्वांचा दिवस सुखाचा, आनंदाचा जाओ ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी
स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय 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 स्वामी